भिवंडीजवळील खारबाव इथे सुरू असलेल्या इमारत बांधकामामध्ये घरे आणि गाळे विकत घेण्यासाठी सुमारे 3000 नागरिकांनी संबंधित विकासकाकडे 80%हून अधिक रक्कम दिली। मात्र गेल्या 15 वर्षात विकासक घरे देण्यास असमर्थ ठरला असून तब्बल 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आलाय। या कुटुंबियांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली। खोपट येथील भाजपा कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं। 2011 ते 2017 या काळात बिल्डर श्री महावीर पटवा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत भिवंडीजवळील खारबाव आणि पायगाव येथे इमारत बांधकाम सुरू होतं। कमी दरात घर आणि दुकानाचे गाळे देण्याचा आमिष विकासकांना दाखवल्यानं मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबियांनी 80% रक्कम जमा केली, मात्र त्यांना घरं मिळालीच नाहीत। दरम्यान विकासकांना बनावट शासकीय कागदपत्र करून बांधकाम केल्याचं स्पष्ट झाल्यानं 2015 साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या बांधकामावर कारवाई करण्यात आली। आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार या प्रकल्पात सुमारे 3000 नागरिकांनी 100 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचं सांगितलंय। या विकासकावर गुन्हे दाखल करून त्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असली तरी फसवणूक झालेल्या कुटुंबांना त्यांचे पैसे परत मिळाले नसल्यानं ते हवालदिल झालेत। याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले की या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदारांना अद्याप पब्लिक प्रॉसिक्युटर देण्यात आलेला नाही। विकासकाची मालमत्ता विकून त्यातून नागरिकांचे पैसे लवकर मिळावेत यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे, असंही केळकर यांनी सांगितलं। विविध लोकांनी समस्या मांडल्या, त्याच्याबद्दल बऱ्याच समस्या घेऊन लोक आले होते। गॅस कनेक्शनपासून ते पाण्याची व्यवस्था BSUP धर्मवीरनगरमध्ये झाली पाहिजे, त्याच्यापासून ते निरनिराळ्या इमारती दुरुस्ती, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे फसवणुकीच्या केसेस जास्ती आल्या आणि त्याच्यामध्ये एक ज्यांनी पैसे बाय चेक दिलेले होते तर त्याला 5 वर्ष झाली रखडलं होतं। जवळजवळ 6 लाख रुपयाची त्याने चेक दिले होते आणि ते परत मिळाले नव्हते। त्याला आपण संबंधित ज्यांना दिला होता चेक त्यांच्याशी संपर्क केला आणि 2 तासामध्ये त्यांनी 6 लाखाचा चेक जो आहे तो आमच्या समोरच त्याला दिला। काही वेळेला कसं असतं की आपण योग्य पद्धतीने ते जर हँडल केलं तर त्यांना न्याय पण मिळतो, पण हे फसवाफसवीचे प्रकार जे आहेत ते वाढत चाललेले आहेत। लोकमान्य नगर आणि त्या सगळ्या भागामध्ये अनधिकृतपणे जे लॉजिंगचा व्यवसाय चालतो, रिकाम्या खोल्या ज्या आहेत तिथे लॉजिंग चालतं, तर त्याचंही त्या ठिकाणी आज त्यांनी निवेदन आणलं होतं। काही सोसायट्यांच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम केलेली निवेदनं आणली होती। मुख्य म्हणजे महात्मा फुले मार्केट जे आहे हे फार जुनं मार्केट आहे, 50 वर्ष जुनं आहे, परंतु त्यांना रोजच्या रोजच पावती फाडली जाते। काहींना फाडली जाते, काहींना नाही फाडली जात। त्याच्यामध्ये काही अधिकृत पावती देतात, काही नाही देत, अशा प्रकारच्या तक्रारी होत्या आणि मला वाटते परस्परच त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचं आहे। कारण ही जी काही 450-500 लोकं आहेत ही पहिल्यापासून आहेत, आता दुसरी तिसरी पिढी त्यांची चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना 6 महिने किंवा वर्षभराचे एकदम त्यांनी भाडेपट्टी त्यांच्याकडनं घ्यावी अशा प्रकारचं पण आहे। त्याच्यासंबंधी देखील आपण मिटिंग घेणार आहोत आणि त्याच्यामुळे लोकोपयोगी दैनंदिन त्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन जास्तीत जास्त लोक वैयक्तिक आणि समूह या ठिकाणी आज आले।